एकूणच आजची पत्रकार परिषद ही चाळीसगाव तालुक्यातील टाकळे या गावामध्ये दिनांक 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीवर जी दगडफेक करण्यात आली, ज्या जातीय मानसिकतेतून हा सगळा प्रकार करण्यात आला, त्याच संदर्भामध्ये ज्यावेळी तेथील स्थानिक पातळीवर असलेले चाळीसगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप कांबळे व सहकारी यांनी ज्यावेळी या पूर्ण प्रकरणाचा तगादा लावून धरला व पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडलं, याच दरम्यान चाळीसगाव तालुक्याचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये चाळीसगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी धमकीवजा भाषेचा वापर करत तूच का तो मी तुझा कार्यक्रम लावतो अशा पद्धतीची अरेरावीची भाषा केली। एवढं देखील करून ते थांबले नाही। त्यांच्या विरोधात ज्यावेळी या संदर्भामध्ये मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 17 रोजी चाळीसगाव मध्ये आयोजित करण्यात आला, त्याच दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतःच्या राजकीय बळाचा वापर करत ज्या तरुणांनी टाकळे गावामध्ये शांतता प्रस्थापित राहावी व कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव वाढू नये म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं होतं, त्या आंबेडकरी तरुणांवर मात्र त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। या सगळ्या गोष्टी निषेधार्ह आहेत। अपेक्षित आहे की आमदार म्हणून त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी व त्या ठिकाणी जिथे चुकीची घटना घडते आहे तर चुकीची घटना जे अन्यायग्रस्त आहेत त्यांची बाजू घेत खऱ्या अर्थाने आपली न्याय भूमिका मांडावी, पण असं काही केल्याचं दिसत नाहीये। आणि सातत्याने त्या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याचे पदाधिकारी असतील, चाळीसगाव तालुक्यातले बौद्ध जनता असेल, आता भीतीच्या सावटाखाली आलेले आहे। पण वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही नेहमीच वंचितांना आणि बहुजनांना न्याय देण्यासाठी राहिलेली आहे। आणि म्हणून दिनांक 28 एप्रिल 2026 मंगळवार रोजी चाळीसगाव मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध समाजावर होत असलेला हा अन्याय, या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी जाहीर जनमोर्चा ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आमचे मुद्दे काय असतील या संदर्भामध्ये आम्ही पत्रकारांना आमची भूमिका मांडण्यासाठी आज इथे आलेलो होतो। आता जसं आपण सांगितलं की आमदार महोदयांशी त्याचा काही संवाद झाला होता का, भेटण्याचा प्रयत्न केला तर ती जाऊन काही निरोप आला होता? अपेक्षित होतं की आमदार महोदयांनी संवादी प्रक्रिया कायम करावी, पण असं काही करताना दिसत नाही। ज्या पद्धतीने आमदार महोदयांनी चाळीसगाव मध्ये असलेले पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्यासोबत भर पोलीस स्थानकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक SP साहेब होते, त्या ठिकाणी ऍडिशनल SP होत्या, त्यासोबतच जबाबदार पोलीस अधिकारी होते, यांच्या समोर तूच का तो तुझा कार्यक्रम लावतो अशा पद्धतीची भाषा वापरली। त्यानंतर देखील आम्ही आंदोलन केल्यानंतर देखील अपेक्षित होतं, पण असं काही झालं नाही। उलट 19 तारखेला तालुकाध्यक्षांना परत एकदा भर रस्त्यामध्ये गाठण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी धमकीवजा भाषेमध्ये की तू आमदारांच्या विरोधात जातो का अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आली। तर अर्थातच चाळीसगाव तालुक्यामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार यांना त्या ठिकाणी सत्तेचा आपण म्हणतो की गर्व झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना कुठलीही संवादी प्रक्रिया करायची नाहीये। ते वंचित बहुजन आघाडीला जर हलक्यात घेत असतील तर त्यांना म्हणा वंचित बहुजन आघाडीला हलक्यात घेऊन चालणार नाही।